मित्रांनो नमस्कार, मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात मोरिंगाविषयी काहीतरी मिरॅकल गोष्ट की जी मी आज तुमच्या समोर मांडणार आहे. मित्रांनो, मला स्वतःला बीपी आणि शुगर ह्या दोन्ही गोष्टी आहेत. हे दोन्ही मित्र मी गेले अनेक वर्ष माझ्याबरोबर सोबत पाळत आहे. आता त्यातले जे काही हे दोन्ही मित्र आहेत त्या दोन्ही मित्रांसाठी मी अनेक प्रयत्न केले. ही माझी डॉक्टरची फाईल आहे आणि डॉक्टरांची फाईल अगदी गच्च भरलेली आहे. ही बघा, पूर्ण गच्च भरलेली आहे. तर याच्यामध्ये काय होतं की जशी जशी शुगर वाढत जाते, डॉक्टर काय करतात, शुगर वाढत गेली का एक गोळी वाढवतात किंवा त्याच्यातला एक कंटेंट वाढवतात. तर ते तसं कंटेंट वाढवत गेले तरी पण मला काय, माझी शुगर काय कमी येत नव्हती. त्याच्यानंतर मी मोरिंगा पावडर घ्यायला मित्रांनो सुरुवात केली आणि मोरिंगा पावडर घेतल्यानंतर त्याचे काय परिणाम झाले ते मी आज तुमच्या समोर मांडणार आहे. तर त्याचे परिणाम असे झाले की याला सगळ्याला कंटाळून डॉक्टर वगैरे किंवा ॲलोपॅथीच्या गोळ्या वगैरे हे सगळं याला कंटाळून मी मोरिंगा पावडर घ्यायला सुरुवात केली. कुठेतरी मी ऐकलं होतं, कुठेतरी मी पाहिलं होतं. तर मोरिंगा पावडर घेतल्यानंतर एक 3-4 महिने मी मोरिंगा पावडर घेतली सतत आणि ती घेतल्यानंतर मी माझे शुगरचे काय म्हणतात त्याला रिपोर्ट चेक केले. तर ते रिपोर्ट असे, तर हा जो समोर रिपोर्ट दिसतो ना मंडळी, हा समोर रिपोर्ट आहे तो फास्टिंग अँड पीपी. फास्टिंग म्हणजे जेवणा अगोदर आणि पीपी म्हणजे जेवणानंतरचं रिपोर्ट. तर जेवणाच्या अगोदरचा जो रिपोर्ट आहे तो आहे 108 म्हणजे 108. नॉर्मली त्याची नॉर्मल रेंज 70 ते 110 आहे मित्रांनो, 110 आणि माझा आहे 108. म्हणजे मी अनेक वर्ष मधुमेही असून सुद्धा माझं मधुमेह कमी झालेला आहे. आणि जेवल्यानंतरचा जो भाग आहे तो आलेला आहे 130 131 की जो असायला हवा 90 ते 140 अशी त्याची नॉर्मल रेंज आहे. आणि माझं आले 131 म्हणजे नॉर्मल रेंजपेक्षा माझी शुगर जेवल्यानंतरही कमी आलेली आहे की नाही? हे मिरॅकल, हे मिरॅकलच आहे. आणि हे मिरॅकल कोणी केलं तर मोरिंगा पावडरने केलं, याची मला 100% खात्री आहे. या सगळ्या प्रकाराला मी अगदी कंटाळून गेलो होतो. याच्यातल्या गोळ्या, मॅटफॉर्मिंग वगैरे वगैरे, त्याने त्या किडनीवर परिणाम होणार, त्याने तुमच्या पॅनक्रिया अजून खराब होणार, इन्शुलिनवर परिणाम होणार, डोळ्यांवर परिणाम होणार, थकवा येणार, हातपाय दुखायला लागणार, हे सगळं याने होतं. आणि हळूहळू या डायबिटीसमध्ये काय होतं, शुगरमध्ये काय होतं की हळूहळू माणसाचं स्लो पॉयझनिंग करून करून अगदी ते शरीर कुरतडलं जातं. मग त्याच्यावर मोरिंगा हा उत्तम उपाय आहे, कारण ते नॉर्मलमध्ये राहतं. आता हा झाला पहिला रिपोर्ट मित्रांनो. आता तुम्हाला दुसरा रिपोर्ट दाखवतो. हा जो दुसरा रिपोर्ट आहे तो HbA1cचा आहे. आता HbA1c म्हणजे काय, तर 3 महिन्याची तुमच्या शरीरातली साखरेची पातळी ॲव्हरेज. तर ते ॲव्हरेज आले 6.58 आणि त्याची नॉर्मल रेंज किती असावी ते तुम्हाला सांगतो. नॉर्मल आहे 3.8 ते 5.8 आणि गुड कंट्रोल 5.9 to 6.9. तर माझं जे आलेलं आहे ते 6.58 आलेलं आहे, म्हणजे मी नॉर्मल रेंजमध्ये आहे. मला घाबरण्याची काही कारण नाही. 3 महिने एवढं काय काय करूनही माझी जी काय ती शुगर ही HbA1c नॉर्मल आलेली आहे. आणि हे फार महिन्यातून, फार वर्षातून हे असे रिपोर्ट आलेले आहेत. आणि त्याला कारण एकच मित्रांनो, मोरिंगा पावडर. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की गेल्या महिन्यामध्ये घरचे आंबे होते, सेंद्रिय आंबे होते, त्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये मी आंबे, म्हणजे आयुष्यात कधी आंबे खाल्ले नाहीत, एवढे आंबे मी गेल्या महिन्यात खाल्ले घरचे आंबे असल्यामुळं. आणि त्यामुळं हा जो काही HbA1cचा जो रिपोर्ट आहे तो चेक केला मी. तो चेक करताना मात्र मला कुठंतरी अशी भीती वाटत होती की 100% हा HbA1cचा रिपोर्ट जो आहे तो अगदी शूट झालेला असेल. मी शुगर टेस्ट करून आलो, रिपोर्ट येईपर्यंत मला 100% हेच होतं की तो शूट होणार आहे. मी नाराज होतो. पण ज्या वेळेला मला रिपोर्ट मिळाली हातामध्ये त्यावेळेला मी बघितलं 6.58. हो, 6.58. त्यामुळं त्यावेळेला मी तर अचंबित झालो. म्हणजे आहे का नाही, हे मोरिंगा पावडरचं मिरॅकल आहे.
ही मिरॅकल गोष्ट आहे. आणि त्याचप्रमाणे माझं BP तेही नॉर्मल राहिले. BPची मी टॅबलेट घेतो तरी ते नॉर्मल झालेलं आहे. स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर आजच तुमची ऑर्डर बुक करा मंडळी, कारण भारताचा मधुमेहासाठी अगदी वरचा नंबर लागतो जगामध्ये. त्यामुळं ही जी मोरिंगा पावडर घ्या आणि जो काय तुमचा मधुमेह आहे किंवा BP आहे त्याच्यावर मात करायला शिका मंडळी. मी हे जे काय सांगतो तुम्हाला सांगतोय की मोरिंगा पावडर घ्या, हे करा, ते करा, चांगले परिणाम होतील, हे दुखायचं बंद होईल, ते दुखायचं बंद होईल. पण हा जो प्रयोग आहे तो मी माझ्या स्वतःवर केलेला आहे. माझ्या स्वतःवरचा प्रयोग मी तुमच्यासमोर मांडत आहे. त्यामुळं मोरिंगा पावडर घ्या आणि या मधुमेहावर आणि तुमच्या BPवर मात करा मित्रांनो. त्याला चॅलेंज द्या, तुमच्या मधुमेहाला चॅलेंज द्या. आता काय झालेलं आहे की हे रिपोर्ट पाहिल्यानंतर माझ्या डॉक्टरांनी एक गोळी माझी बंद केली, कारण ते पण अचंबित झाले की अरे असं कसं झालं, एवढी हाय शुगर तो एकदम नॉर्मल कशी आली. तर त्यांनी माझी एक गोळी बंद केली. आणि मला खात्री आहे मित्रांनो की मी कुठल्याही प्रकारचं खाण्याचं जे काही आहे पथ्य पाणी ते मी पाळत नाही. तर आता या पुढच्या 3 महिन्यानंतर मी तुम्हाला असाच एक व्हिडिओ टाकणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये माझं जे काही HbA1c आहे ते अजून कमी झालेलं असेल, कारण डाएट हा महत्त्वाचा भाग आहे ह्याच्यामध्ये. शुगरमध्ये तुमचे डॉक्टर काय शुगर वाढली की गोळी वाढून देणार, किंवा एक गोळीतला एखादा कंटेंट वाढून देणार, याच्या पलीकडे काही करणार नाही. तर ते कंटेंट वाढत गेले की तुमचं जे काही ऑर्गन्स आहेत त्यांना ते त्रास होणार, तुम्हाला त्रास होणार, ते कुरतडत जाणार तुमचं शरीर सगळं. त्यामुळं मंडळी पुढच्या डाएट पाळणं हेच एक महत्त्वाचं याच्यावरचा उपाय आहे शुगरवर. मी माझ्या स्वतःवरून सांगतो, अनुभवावरून सांगतो. आणि हा जो प्रयोग आहे तो मी माझ्या स्वतःवर मोरिंगा पावडरचा मी माझ्या स्वतःवर केलेला आहे आणि तो तुम्हाला अगदी पुराव्यासहित दाखवत आहे. त्यामुळे मित्रांनो घाई करा आणि मोरिंगा पावडरची ऑर्डर आजच स्क्रीनवर दिसणाऱ्या माझ्या मोबाईलवर बुक करा आणि तुमची मोरिंगा पावडर तुमच्या घरी फ्री कुरिअर सर्व्हिसमध्ये मिळवा. मोरिंगा पावडरचे प्रॉडक्टचे जे पैसे असतील ते तुम्हाला द्यावे लागतील, पण तुमच्या घरापर्यंत ही पावडर पोहोचवण्याची जबाबदारी ही माझी. कारण मला माझा भारत नाही तर कमीत कमी माझा महाराष्ट्र हा मला मधुमेहमुक्त करायचा मी विचार करत आहे. तर ताबडतोब फार महाग नाही आहे आणि फार स्वस्त आहे. आणि तुमच्या ॲलोपॅथीच्या ज्या गोळ्या आहेत किंवा जे डॉक्टर आहेत त्याच्यापेक्षाही कधीही फायदेशीर आहे. ही सेंद्रिय पावडर आहे ती कधीही फायदेशीर आहे. त्यामुळे लगेच बुक करा आणि मला ऑर्डर द्या. आता इथेच थांबतो मंडळी. आता दुसऱ्या वेळेला आपण काहीतरी नवीन असं काहीतरी घेऊन येऊ. तोपर्यंत नमस्कार.